सिल्लोडमध्ये सत्तारांची सत्ता अबाधित नगराध्यक्षपदी अब्दुल समीर यांचा 23,626 मतांनी ऐतिहासिक विजय। 28 पैकी 25 जागांवर शिवसेनेचा झेंडा। भाजपचा दारुण पराभव। प्रतिनिधी सलीम कुरेशी। सिल्लोड नगर परिषद निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले। त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 28 पैकी तब्बल 25 जागांवर दणदणीत विजय मिळवत नगर परिषदेवर पकड स्पष्ट मिळवली आहे। नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी 31,438 मते मिळवत भाजप उमेदवाराचा तब्बल 23,626 मतांनी पराभव केला। मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच त्यांनी आघाडी घेतली होती। विकास कामे, पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि रोजगार हे मुद्दे मतदारांच्या पसंतीस उतरल्याचं या निकालातून स्पष्ट झालं आहे। विजयानंतर शहरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। भाजपला मात्र या निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं असून केवळ 3 जागांवर समाधान मानावं लागलं आहे। विजयानंतर बोलताना अब्दुल समीर यांनी सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। 28 पैकी 25 प्लस 1 प्रचंड बहुमतांनी विजयी झाले सर। खरं म्हणजे आमची अपेक्षा पूर्ण 28 ची होती, परंतु जनता जनार्दनांचा मताचा कौल आणि मतदारांनी दिलेल्या आशीर्वादाच्या रूपाने नगराध्यक्ष 23,500 मतांनी पहिल्यांदा मला वाटतं का मराठवाड्यामध्ये बूथ एकदम बोटावर मोजणाऱ्या नगरपालिकेचा रिझल्ट असा लागला असेल, असा सिल्लोडच्या जनतेने गेल्या 35 वर्षापासून मला सातत्याने जी साथ दिली, मी त्यांचे उपकार, त्यांचे आभार कधीही विसरू शकत नाही। राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये शेवटी मी पहिल्यापासून बोलतो का दुश्मन जिंदा होना चाहिए, दुश्मन के जिंदा रहने की हम दुआ करते हैं, तो विरोध भी रहना चाहिए। लेकिन जो 3 नगर सेवक हारे हमारे, उसका गम जरूर है, लेकिन वो तीनों भी नगर सेवक रहेंगे। और मेरा जो शब्द था 28 के 28 पिंपळनेर नगर परिषदेच्या इतिहासात दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी सुवर्ण अक्षरांनी नोंद होईल असा निकाल लागला आहे। साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेणुसकर। पहिल्यांदाच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपानं इतिहास घडवत नगराध्यक्ष पदावर आपला झेंडा रोवलाय। भाजपच्या डॉक्टर योगिता जितेश चौरे यांनी शिवसेनेच्या ललिता गायकवाड यांचा 1,321 मतांनी पराभव करत पिंपळनेरच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळवलेला आहे। डॉक्टर योगिता चौरे यांना 7,366 मतं तर ललिता गायकवाड यांना 6,045 मतं मिळाली आहेत। नगर परिषद सदस्यांच्या 18 जागांपैकी भाजप व शिवसेना प्रत्येकी 8 जागा तर 2 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले। अपक्ष उमेदवाराचा भाजपला पाठिंबा मिळाल्यानं भाजपचा सत्ता मार्ग मोकळा झालाय। निकालानंतर माजी आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजयी उमेदवारांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केलाय। पिंपळनेरच्या विकासासाठी स्वतंत्र पॅकेज मंजूर करून घेणार असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केलाय। पिंपळनेरमधून ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या सिल्लोड एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।